विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वर्ग 10 गणित भाग 2 यामधील प्रकरण पहिले समरूपता याबद्दल 1.1 आपण इथे घेणार आहोत. तर समरूपता मध्ये आपल्याला 1.1 साठी काही संकल्पना आहेत त्या अगोदर आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि मग त्यावरील प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर त्यामध्ये आपल्याला जर असे दोन त्रिकोण आपल्याला दिलेले असतील, ए बी सी आणि दुसरा आपण पी क्यू आर घेतलेला आहे, तर इथे आपल्याला पहिल्यामध्ये काय करायचं की त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे इथे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची यानुसार आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढता येतं. मग इथे आपल्याला दोन त्रिकोण आता दिलेले आहेत, तर यामध्ये आपल्याला काय करायचे आहे की याचा जे काही क्षेत्रफळ असेल ते काढायचे आहे. म्हणून आपल्याला एरिया त्रिकोण एबीसी आणि छेदामध्ये त्रिकोण पी क्यू आर बरोबर इथे आपल्याला याची अशी उंची दिलेली असेल. मग इथे आपल्याकडे 1/2 गुणिले पाया आपला पहिल्या त्रिकोणाचा बीसी आहे आणि उंची एडी आहे, आणि छेदामध्ये सुद्धा दुसऱ्या त्रिकोणासाठी 1/2 गुणिले पाया क्यू आर आहे आणि गुणिले उंची पी एस आहे. असं घेतल्याच्या नंतर आपल्याकडे इथे दोन भाग हे सारखे कॅन्सल होतात आणि उर्वरित भाग आपल्याला बीसी गुणिले एडी छेदामध्ये क्यू आर गुणिले पी एस असं घेऊन याचं कारण आपल्याला लिहायचं आहे की संगत उंची व संगत पायाचे त्रिकोण असं आपल्याला कारण द्यायचं आहे. आणि इथे आपल्याला जे काही किमती दिलेल्या असतील त्या किमती ठेवून आपल्याला त्याचा तिरकस गुणाकार करून उत्तर काढायचे असते. तर यामध्ये आपल्याला एक अशा प्रकारचा नियम आहे. यानंतर आपल्याला एक दुसरा नियम आपल्याला इथे दिलेला आहे. मग दुसरा नियम आपण कशा प्रकारचा आहे तो पाहू. हा झाला आपला पहिला. दुसऱ्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा समजा एक त्रिकोण दिलेला आहे. इथे आकृतीमध्ये दोन त्रिकोण आहेत. मग इथे त्रिकोण एबीडी आणि दुसरा त्रिकोण आहे आपला एसीडी. इथे आता 1/2 आपण नाही घेतलं तरी चालतं कारण तो कॅन्सल होतं. मग इथं फक्त पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची घेऊ. पहिल्याचा पाया बीडी आहे, बीडी गुणिले उंची एडी आहे, आणि छेदामध्ये दुसऱ्याचा पाया डीसी आहे आणि त्याची सुद्धा उंची एडीच आहे. मग इथे एडी उंची इथे कॅन्सल होईल आणि इथे फक्त आपलं बीडी छेदामध्ये डीसी एवढंच राहील. मग इथे आपलं जो काही कॅन्सल झालेलं आहे म्हणजे दोन्हीचा पाया सारखा आहे म्हणून हे समान उंचीचे त्रिकोण आहेत हे इथं आपलं सिद्ध होतं की आपल्याला समान उंचीचे त्रिकोण आहेत आणि त्यानंतर या दिलेल्या किमती इथे ठेवायच्या आणि त्यानुसार त्याचा भागाकार करून आपल्याला उत्तर मिळू शकतो. मग इथं समान उंचीची त्रिकोण झाली. पहिल्यामध्ये आपल्याकडे उंची आणि त्रिकोण दोन्ही काही सारखंच नव्हतं, उंची आणि पाया. इथे आपल्याकडे फक्त उंची सारखी. अजून एक तिसरा प्रकारे तो पाया असतो सारखा. तर तिसऱ्यामध्ये आपल्याला समजा एक अशा प्रकारची आकृती दिलेली ए बी सी आणि इथे डी, हा 90 आणि हा 90. मग इथे आपल्याकडं एरिया ऑफ त्रिकोण कोणता असेल एबीसी एक झाला आणि दुसरा आहे एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी. मग इथे 1/2 आपण नाही घेतलं तरी चालतं. मग इथे आपला पहिल्या त्रिकोणाचा हा पाया बीसी आहे, बीसी गुणिले ही उंची आहे एसी, आणि दुसऱ्या त्रिकोणाचा हाच पाया आहे आपला बीसी गुणिले इथे उंची आहे आपली बीडी. मग इथे पाया पाया कॅन्सल झाला म्हणून इथे समान पायाचे त्रिकोण असं आपण याला कारण देऊ शकतो आणि उर्वरित भाग आपण इथे खाली लिहू शकतो की एसी छेदामध्ये बीडी. आणि मग जे काही आपल्याला उत्तर काढायचं असेल त्यानुसार आपण ते उत्तर काढू शकतो. तर या तीन संकल्पनावर आधारित आपला 1.1 आहे. या तीन संकल्पना आपल्याला व्यवस्थित समजल्या असतील तर आपण आता 1.1 मधील पहिला प्रश्न पाहू.
आपला पहिला प्रश्न आहे की एका त्रिकोणाचा पाया 9 सेमी आणि उंची 5 सेमी, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 सेमी व उंची 6 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपल्याला काढायचे. मग आपण इथे आता उत्तरामध्ये असं करू आहे की त्रिकोण पहिला जो आहे त्याचा जो काही आपला पाया आहे, पायासाठी आपण बी घेऊ, B1 बरोबर 9 आणि उंचीसाठी आपण एच घेऊ, H1 बरोबर 5. अशाच प्रकारे आपला दुसरा त्रिकोण म्हणजे आपला त्रिकोण 2, त्याच्यामध्ये आपल्याला उंची पाया 10 आहे, म्हणजेच B2 बरोबर 10 आणि H2 बरोबर 6 असं आपण घेतलं. आता आपल्याकडे एरिया ऑफ त्रिकोण पहिला छेदामध्ये एरिया ऑफ त्रिकोण दुसरा बरोबर इथे B1 गुणिले H1 छेदामध्ये B2 गुणिले H2 असं घेऊ आपण. इथे काहीच आपलं सारखं नाही म्हणून याचं कारण घेऊ संगत पाया व संगत उंची से त्रिकोण असं कारण घेऊ. आता आपल्या किमती इथे ठेवून देऊ. इथे काय आहे आपलं 9 गुणिले 5 छेदामध्ये 10 गुणिले 6, मग बरोबर 9 5 45 आणि 10 6 60. आता भागाकार केला तर 15 चौक 60, 15 त्रिक 45, म्हणजे आपल्याला 3/4 मिळतं. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पहिला जसे एरिया ऑफ त्रिकोण दुसरा बरोबर 3 जसे 4 असं उत्तर आपल्याला काढता येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला प्रश्न सोडवायचा होता. यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहू. आपला दुसरा प्रश्न आहे की आकृतीमध्ये BC लंब AB आणि AD लंब AB, BC बरोबर 4, AD बरोबर 8, तर एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि ADB आपल्याला इथे काढायचा आहे. मग उत्तर लिहित असताना आपण असं घेऊ की BC लंब AB आणि AD लंब AB आणि एरिया ऑफ त्रिकोण ABC छेदामध्ये एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर आपल्याला इथे पाया आणि उंची घ्यायची असते. आता पहिल्याचा पाया आपला AB आहे, मग AB गुणिले उंची BC आहे, छेदामध्ये आपला दुसऱ्या त्रिकोणाचा पाया ABचा आहे आणि उंची AD आहे. इथे AB कॅन्सल करू, पाया सारखा आहे म्हणून समान पायाचे त्रिकोण अशा पद्धतीने आपण त्याचं कारण घेतलं. मग उरलेला भाग इथे घेऊ आपण BC छेदामध्ये AD. आता आपल्याकडे इथे BC ची किंमत आपल्याला 4 दिलेली आहे, म्हणजेच आपण 4 छेदामध्ये 8 घेऊ आणि 4 1 4, 4 2 8, 1/2 आपल्याला उत्तर मिळतं. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेदामध्ये एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर 1/, किती येईल आपलं उत्तर 2 उत्तर आपल्याला मिळतं. अशा पद्धतीने आपल्याला हा दुसरा प्रश्न सोडवायचा आहे. यानंतर आपण उर्वरित प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर आपल्याला उर्वरित जे काय आता पुढील व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत सहज तुम्हाला मिळण्यासाठी सोपे जाईल आणि आपण प्रत्येक भागावरती संकल्पना सहित व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.